तर मित्रांनो, सर्वांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे प्रथमेश रारवाडे ब्लॉग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर ॲक्च्युली आजचा जो ब्लॉग हा ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वी ऑलरेडी शूट झालेला आणि मी आता इले गावाक आणि मी जो गावाक केलं हे ब्लॉग नंतर येत. त्याच्या अगोदर ह्या ब्लॉगमध्ये तुमका दिसतला की संपूर्ण ब्लॉग शूट केल्यानं हा आमच्या रसिकान पहिल्यांदा अटेम्प्ट केला ना ब्लॉग शूट करूचो. थोडंफार मागे पुढे नक्कीच झालो पण नक्की बघा, कारण का ह्यात रसिकान शूट केला ना आणि ह्यात आमच्या उमान म्हणजे माझी बहीण तिनं पावभाजी चा बेत केला होतो. त्या सगळा प्रिपेअर केल्यान भावजासाठी. तर तो त्यांना कसं शूट केलेला छोटं ब्लॉग पण नक्की बघा. आवडलो तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चुका असतील तर माफ करा. तो पहिलाच ब्लॉग प्रयत्न केला ना छानपैकी. तर चला बघा, तर नक्की हो ब्लॉग बघा, तुमका नक्की आवडत. चला. तर नणंदबाई, आजचा काय प्लॅन? आज पावभाजी. हो, पावभाजी. मग आपण आता कुठे चाललो आहे? आता मग वायबोळीला चाललो आहे पाव आणायला आणि मटर आणायला. या सगळ्यांनी संध्याकाळी पावभाजी खायला. पावभाजीचा बेत आहे मस्त वेगळी. ह्या आमच्या नणंदबाई ज्या मला आयतं खायला घालतात आणि मी आयती खाते. चला. दुकान बघ खय दिसता काय? ह्या बघ, एक आमच्या मच्छी खाऊची आमचं पावभाजीचं बेता, पण तिका मच्छी खाऊची बघू काय मिळता काय. तो त्या दिवशीचा ह्याच काहीतरी होता उमा. ते बारीचे काय आहे त्या सौंदाळ्यात गो? काय काय नाही. चल मांदिली घेऊया. तिला सारा कच वय ना. पापलेट तर बाई शपथ. पापलेट कसे? 1200 600. बस देऊन टाकू मग. काय खायचा? प्रॉन्स 500 रुपये. प्रॉन्स 500 रुपये. पण छान आहेत, मोठी आहेत. तर आमच्या डॉक्टरा घेऊ डॉक्टर सेट घेतला. ॲम्ब्युलन्स मगाशी घेतला. आईला दुकानात. ये ब्लॉगर नाही आहे. मेरा घो आहे घो ब्लॉगर. तो वो बी ते मुंबई गत ना, तर आमका शूटिंग करूशी लागता काय नाही काय. हे आयशीसाठी घेतलेत. छान आहे. ते माझ्या जिलाला काय नाही घेतलं मी. झिलक बॉल घेतला ना. छान छान आहे. मग गाडी बिडी आवडले. वैभववाडीत कोणा का वया असत तर हे येवा सगळ्यांनी आणि घ्यावा. दुकानाचं नाव पण सांगा. दुकानाचं नाव काय आहे? रामेश्वर नॉवेल्टी वैभववाडी. वैभववाडी. हे बघा, श्री रामेश्वर नॉवेल्टी अँड गिफ्ट्स. मस्त आहेत खेळणी आणि क्वालिटी पण चांगली आणि पैसे पण रिजनेबल वाटले. माका कमी पण केले नाही त्यांनी. तर यावा सगळ्यांनी. भारत बेकरी माझी आवडती बेकरी. उमा, नव्यान काय घेतलं? मी आणि उमा वैभवगडी इलाव आणि खर्च नाही झालो असं जावाला. पेप्सी, समोसे खाऊ केव्हा, मच्छी आणि माझ्याकडे एवढे पिशे भरलेले आहेत ते वेगळे आहे बघा. सगळं घेतलंय. पैसे घेतले 10 रुपये. ज्या कामासाठी त्या कामाला बाजू आणि आम्ही घेतला भलताच. मेन आम्ही इलाव संध्याकाळी पावभाजी करूची तर त्याच्यासाठी पाव घेऊ. ते काय अजून पत्तो नाही पावा. तो अजून पावाचा पत्तो नाही.
आता एस टीन जाऊचं 11च्या. लगेच पाव घेतो आणि वाटे पाव घेऊन वाटेल लागतं. बघा हळद पावडर इली या. पट पाव घेऊया. आमका वाटतं गावात खर्च होत नाही, गावात त्याच्यापेक्षा जास्त खर्च होता. ते आठवड्याभरात आमचे माझे 1,500-2,000 तर संपलेच. माझे 3 गेलेत एनी हाव आठवड्याभरामध्ये. आता बघू पुढे अजून हाऊचा किती होतात ते. आज आमची गाडी जायत म्हणून आम्ही पटापट सगळा घेतला. आणि ही फोंडा वैभववाडी नावळे. आता आम्ही जात आहोत गाडीत. गाडीत पाणी कसे होतं. पुढेच बस गो. गाडीत कल एवढी गर्दी नाही, आपण मग गर्दी. ओ नणंदबाई, झाली सुरुवात आजच्या माझ्या आयत्या रेसिपीची. येस बनवतो मस्तपैकी पावभाजी. आणि आमरस. ए इथे मोबाईल आण. आणि आंबापोळी. इथे मोबाईल लावण्याचं शूटिंग चालू आहे. इथे मोबाईल. कुठच्या भाज्या? नाही. मटर झाले, फ्लॉवर, आहे. गाजर आणि शिमला मिरची. शिमला मिरची फोडणीला ठेव थोडी. हा फोडणीला घालणार थोडीशी. काय नको परत बोल. चांगला तर तुका खाऊक नको. अगं बरे गोडच होणार पावभाजी. बीट ऑलरेडी गोड असतो. तुला किती टाकायचं आहे? मला एवढं हे बघ, मला आयतं खायला भेटलं बस. रेसिपी करणार आहेस तू. छान व्हायला पाहिजे ना म्हणून ते सांगते. हा, मग तुला हवं तेवढं टाक ना. बस झालं एवढं. अजून काय कांदा कापायचा आहे? वजा असेल थोडंसंच नाही लागत ना. कांदा फोडणीला. कुकर लावचो आणि अजून भाजीचो. हो कुकर लावूया. आता बघू कांदा कापून झालो. आता टोमॅटो कापता आणि मी कुकर लावतो. टोमॅटोची पेस्ट. टोमॅटोची पेस्ट का गेली? कारण आमच्याकडे स्मॅशर नाही आहे.
कांदा टोमॅटो थोडी शिमला मिरची बारीक करून टाकली पूर्ण ते स्मॅश होईपर्यंत. मग आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आणि आता आपण मसाले आपला घरगुती मसाला थोडा गरम मसाला पावभाजी मसाला हळद आणि मीठ असं टाकून आता आपण हे थोडं शिजवून घेतोय. चांगला कलर आहे पण तेल सुटेल. भाज्यांमध्ये मीठ टाकलं आहे. हां आणि भाज्यांमध्ये मीठ टाकून घेतलं आहे. ते आता थोडं याला तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये त्या भाज्या मिक्स करू. मसाले थोडे शिजायला पाहिजेत तर कच्चे लागतील. कोथिंबीर टाकली आहे. आपली पावभाजी मस्त रेडी. बघू शकता. नंतर आता घट्ट होते ना ती. हो नंतर घट्ट होत जाईल. ते थोडंसं पातळच ठेवायची पण पावाला बरोबर लागते. चला चला वास छान येतोय. भूक लागली. सगळं रेडी झालेलं आहे. येस मजा आली खेळायला. उभा येतात तेव्हा थांबतोय पोट बसणारी आयुष्य आली उभ्याची उपाशीच असतात. बस असा लांब बस.